श्री स्वामी समर्थ. रक्षाबंधन 2024 भद्राची अशुभ सावली. भावाच्या आधी बांधा यांना राखी. 1. या दिवशी हनुमानाला लाल रंगाची राखी बांधल्याने मंगळ दोष नाहीसा होतो. 2. कोणत्या देवतेला कोणत्या रंगाची राखी बांधावी? हिंदू पंचांगानुसार रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. या वर्षात रक्षाबंधन पौर्णिमा 19 ऑगस्ट 2024 रोजी पहाटे 3:04 सुरू होत असून रात्री 11:55 समाप्त होईल. रक्षाबंधन पौर्णिमेच्या प्रारंभाला सकाळी 5:53 भद्रा काल सुरू होणार असून दुपारी 1:32 संपणार आहे. राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त पंचांगानुसार दुपारनंतर असणार आहे. भद्रा काळात राखी बांधणे अशुभ मानले जाते, त्यामुळे 1 वाजल्यानंतर भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधावे. यामध्ये सर्वार्थ आणि रवी योग तयार होत आहेत. यावेळी 18 ऑगस्ट रोजी रात्री भद्रकाळात प्रवेश होत आहे. 19 ऑगस्ट रोजी दुपारी 1 ते रात्री 8 वाजेपर्यंत राखी बांधता येईल. पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. 4 भाग्यवान योगायोग. 19 वर्षानंतर यावेळी रक्षाबंधनात 4 शुभयोग तयार होत आहे. राखी बांधणे खूप शुभ मानले जाते. वैदिक दिनदर्शिकेनुसार रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, रवी योग, शोभन योग आणि श्रावण नक्षत्र यांचा उत्तम संयोग होत आहे. हे स्वतःच खास आहे, त्यामुळे हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. भद्रा काळात राखी बांधत नाही. बहीण जी राखी आपल्या भावाच्या मनगटावर बांधते ती केवळ राखी नसून ती एक संरक्षणात्मक सूत्र आहे. ती आपल्या भावाला प्रत्येक हानीपासून वाचवते. त्यामुळे भद्र काळात हा धागा बांधणे अशुभ मानले जाते. त्यामुळे 1 वाजल्यानंतर 1:30 वाजेनंतर भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधावे. राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त रक्षाबंधनाच्या दिवशी पहाटे 5:53 दुपारी 1:32 भद्रा काळ आहे. त्यामुळे बहीण भद्रा असल्याने तिला अशुभ मानतात, म्हणून या काळात आपल्या भावाला राखी बांधू नये. रक्षाबंधनाच्या दिवशी बांधली जाणारी राखी पूर्ण प्लॅस्टिकची नसावी, तुटलेली किंवा खंडित नसावी, काळ्या रंगाच्या धाग्यात नसावी, त्यावर अशुभ चिन्ह नसावे, मनगटाच्या वर खूप मोठी राखी नसावी. तसेच बहीण भावांनी काळे कपडे परिधान करू नये. सोबतच भेट देताना काचेची किंवा तुटलेली वस्तू, काळे कपडे देऊ नये. रक्षाबंधनाला भावाला ओवाळून अक्षदा लावली जाते. ही अक्षदा खंडित नसाव्यात. अक्षदा खंडित असल्यास भावाचे आयुष्य कमी होते असं सांगितलं जातं. त्यामुळे अक्षदा या टोकदार, शाबूत असाव्यात. तसेच ताटात दिवा, पेढा किंवा एखादा गोड पदार्थ, सोन्याची अंगठी किंवा दागिना आणि हळदी कुंकू या वस्तू अवश्य ठेवाव्यात. प्रसाद म्हणून लोणी आणि त्यात साखर असेही देऊ शकतात. भावाला राखी बांधत असताना भावाने पूर्वेच्या दिशेने बसावे आणि ओवाळणाऱ्या बहिणीने पश्चिम दिशेने असावे. उत्तर दक्षिण या दिशेने कधीही अक्षदा लावू नये. रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाचं नातं आणखीन घट्ट करणारा आणि बहीण भावाच्या भेटीचाही सण आहे. भावाला राखी बांधण्यापूर्वी कोणत्या देवाला कोणत्या रंगाची राखी बांधावी? गणपती बाप्पा. गणपती बाप्पाला प्रथम पूज्यनीय मानले जाते. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वप्रथम गणपतीला राखी बांधली पाहिजे. गणपती बाप्पाला लाल रंगाची राखी बांधा. यानंतर तुमच्या भावाला ओवाळा आणि त्यांना राखी बांधा. महादेव. रक्षाबंधन सण श्रावण महिन्यातील शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो, म्हणून या दिवशी महादेवालाही राखी बांधली पाहिजे. महादेवाला निळ्या रंगाची राखी बांधावी. त्यानंतर भावाला ओवाळावे. भगवान श्रीकृष्ण.
द्रौपदीने कृष्णाला राखी बांधल्यापासून राखी बंधनाची परंपरा सुरू झाली होती. भगवान श्रीकृष्ण द्रौपदीला आपली बहीण मानत होते आणि तिचे संरक्षण करण्याचे वचन दिले होते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाला हिरव्या रंगाची राखी बांधा. पवनपुत्र हनुमान. या दिवशी हनुमानाला राखी बांधल्याने मंगल दोष दूर होतो. या दिवशी हनुमानजींना लाल रंगाची राखी बांधली पाहिजे. बजरंग बलीला राखी बांधल्यानंतर आपल्या भाऊरायाला ओवाळून राखी बांधा. सोबतच रक्षाबंधन असणारा हा पवित्र धागा ज्या वस्तूंपासून, ज्या निसर्गातील गोष्टींपासून आपलं संरक्षण होतं त्यांनाही बांधावा. जसे आपण ज्या घरात राहतो त्या घराला आणि आपण जे वाहन चालवतो त्या वाहनाला, आपली उपजीविका ज्या वस्तूंवर आहे त्या वस्तूंना आणि आपल्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या व्यक्तींना बांधावा. आपले रक्षण करणाऱ्या झाडांना सुद्धा या दिवशी राखी बांधावी. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.